मुंबईमध्ये पाण्याची टंचाई. सोसायटीमध्ये रहिवासी बादल्या घेऊन रांगेत उभे. पाण्याचा दुर्भिक्ष आपल्याला वाटतंय तर असंच कोणीतरी थोडंफार एखादा सोशल सायंटिस्ट असेल किंवा एखादा वैज्ञानिक असेल किंवा एखादा ॲक्टिव्हिस्ट असेल तर ते लोक विनाकारण अशा गोष्टी सांगतात की पाण्याचं दुर्भिक्ष आहे. अरे पाण्याचं दुर्भिक्ष कसं होईल? अगदी होईल. तुम्हाला जितकं पिण्यायोग्य पाणी पाहिजे तितकं या पृथ्वीवर आता देखील नाही आहे. खूप सारं पिण्यायोग्य पाणी तर बनवावं लागतं, जनरेट करावं लागतं प्लांट्समध्ये. आणि जर पिण्यायोग्य पाणी जरी असलं तरी त्याचं डिस्ट्रीब्युशन लोकसंख्येच्या सर्व भागांमध्ये समान नाही आहे. कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे. आणि जशी जशी लोकसंख्या वाढते तसा तसा पाण्याच्या स्रोतांवर दबाव खूप वेगाने वाढतो आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी हा अनुभव घेतला आहे की पूर्वी तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी जो बोर पाडायचा तर इतक्या फुटांवर पाणी लागायचं आणि आता त्याच्या दुप्पट फुटांवर पाणी लागतं. याला म्हणतात भूजल पातळी घटने. पिण्याच्या पाण्यासाठी त्राहिमाम उडणार आहे. पण आपण या मुद्द्यांवर बोलतच नाही आहोत. बहुतांश लोक हे मान्य करायला देखील तयार नाहीत की हे घडणार आहे. आपण माहीत नाही कोणत्या मानसिक कल्पनेच्या दुनियेत जगू इच्छितो. आपण स्वतःला सांगू इच्छितो नाही नाही असं काही नाही आहे. ऑल इज वेल. साहेब, ऑल इज नॉट वेल. नथिंग इज वेल ॲट ऑल. जो श्रीमंत आहे तो तर महागड्या किमतीत पाणी देखील विकत घेईल. पाण्याची एक बॉटल 1000 रुपयांची जरी झाली तरी या घडीला भारतात करोडो लोक आहेत जे 1000 रुपयांची 1 लिटर पाण्याची बॉटल आरामात विकत घेतील. करोडो लोक आहेत या घडीला भारतात असे. पण लोकसंख्या 150 कोटींची आहे साहेब. 140 कोटी तर तहानने लेवरतील. 1 कोटी असे असतील जे म्हणतील हो विकत घेऊ शकतो.